हे गाईज कसे सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार. तर आजचा आपला ब्लॉग माझ्या बॅकग्राऊंडवरनं तुम्हाला आणि थंबनेलवरनं समजलंच असेल कसले. तर आज मी आले आपला सगळ्यांचा लाडक्या बाप्पाची आखणी आणि आपला बाप्पा कसा आकार घेतोय ते सर्व दाखवण्यासाठी. तर तुम्ही आपल्यासोबत कंटिन्यू राहा. चला आता हे तुम्हाला मस्त आपले खूप खूप सारे बाप्पा आहेत. मी तुम्हाला एक एक बाप्पा दाखवतो. तर गाईज हा गणपती आहे दगडूशेठ हलवाई आणि बघू शकता किती मस्त वाटतं. खूप सुंदर दिसत आहे. आणि हा आहे आपला लालबागचा राजा. हा पण लालबागचाच राजा आहे. खूप खूप वेगवेगळ्या मूर्ती आहेत दाखवण्यासारख्या. आणि या बाप अरे वा, आणि या बाप्पा बघा मस्त जास्वंदीच्या फुलावरती बसलाय. खूप सुंदर दिसतंय ना. तर मागच्या वर्षी आमच्या बाप्पांची हीच थीम होती. हाच पितांबर, हाच फेटा. सेम आम्ही असेच बाप्पा मागच्या वर्षी ऑर्डर केले होते. मागच्या वर्षी थीम खूप ट्रेंडिंग नव्हती आणि यंदाही भरपूर ट्रेंडिंगला आहे. भरपूर असे बाप्पा आहेत इथे. आणि इथे बाप्पाची सजावट चालू आहे. ह्या ताई आहेत तिच्या सजावट करतात. डायमंड काम चालू आहे. तर आता इथे मुकुटाला वार्निश लावले. याच्यानंतर गोल्डन कलर येईल. त्याच्यानंतर मुकुटाला गोल्डन कलर देणार आहे. आणि हा किती फूट असेल रे? किती फूट ते? 5 फुटांचे बाप्पा इथे. अजून डोळ्यांची आखणी वगैरे बाकी आहे ना? तर आता बाबा बघा हाताने मूर्तीला आकार देते. आणि ही मूर्ती बघा त्यांची बनवून झालेली आहे. आणि ही मातीची आहे. आणि ही पूर्ण मातीची मूर्ती आहे. हा पण मातीचा आहे. हा गणपती पण मातीचा आहे. आणि हे बाबांनी स्वतः बनवलेले आहेत. हे आहेत आमचे बाबा. आणि ते बघा हा ह्याची सजावट होईल. याला अजून छान लुक येईल. अजून डोळ्यांची आखणी वगैरे झालेली नाही. आणि हा महादेवा. तर बाबा तुमचं नाव? माझं नाव श्रीदास मारुती तारे. मी आर्ट ही पदवी घेतलेली आहे आणि कला शिक्षक म्हणून 24 वर्ष माध्यमिक विद्यालयात काम केलं. त्याचबरोबर मूर्तिकाम व विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. त्याचबरोबर आता माझ्यासोबत काही शिकाऊ कारागीरसुद्धा आहेत. ते शिकताच पुढे जाऊन त्यांना या काम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काहीतरी उत्पादन करता येईल किंवा गणपती बनवता येतील इथपर्यंत बरेचसे विद्यार्थी शिकले. कोणी आखणी शिकलं आहे, कोणी शेडिंग शिकलं आहे, कोणी गणपती बनवायला शिकत आहे. या पद्धतीने नवीन कारागीरसुद्धा या क्षेत्रात तयार होत आहे. या ठिकाणी माझ्या गणपती या कारखान्याचं नाव श्री सद्गुरू कृपा
गणपतीचा कारखाना टेमघर भेंडी पाईपलाईन येथे मुक्ता धाब्याच्या बाजूला व भादवडच्या रोडला माझा कारखाना गेली 16 वर्षे इथे आहे. त्याआधी मी आमच्या गावात मूर्तिकाम करायचो. तिथून आणणे वगैरे जरा महाग पडायचं, त्यामुळे आता या ठिकाणी येऊन 15 वर्ष सतत मी लोकांना गणपती देण्याचं काम करतो. 7वीचा असताना वयाचा इयत्ता 7वी हां असताना आमचे बाबा माती मळायला जायचे मूर्तिकाराकडे. हां त्यानंतर बाबा मला कधी कधी न्यायचे सोबत. हां मग तिथे असती माझ्या मनामध्ये यायला लागलं मी पण बनवू शकतो. हां बनवण्याचा प्रयत्न इयत्ता 8वीपासून सुरू केला. हां तर आजपर्यंत 8वीपासून पूर्ण शिक्षण BA झालो. त्यानंतर आर्ट पदवी घेतली. आर्टमधून शाळेवर टीचर म्हणून काम केलं, आर्ट टीचरचं. ते करत असताना मूर्तिकाम, मातीकाम, मातीपासून गणपती बनवणे हां हा छंद जोपासत हां आज बिझनेस रूपाने गणपती मोठ्या प्रमाणात धंदा सप्लाय करत आहेत. हां तयार करतोय. गणपती हां. लोकांच्या घरी उत्तमाचे गणपती जातात, पूजा करतात लोक. मातीपासून 100 मूर्त्या तयार केल्यात तुम्ही आणि हां. यावर्षी आणि मग म्हटलं त्या पूर्णपणे ऑर्डरच्या असल्याने हां त्यामुळे त्या संपवण्याचं काही टेन्शन नाही. टेन्शन नाही. हां त्याचबरोबर थोड्याशा POPच्या मूर्त्या सुद्धा आहेत मोठ्या मोठ्या. हां तर त्या रंगवून पूर्ण करून आम्ही देत असतो. रंगकाम चांगलं असल्यामुळे गवंडी शहरातून, गावातून, खेडेगावातून खूप लोक माझ्या कारखान्यासाठी भेटी देत असतात व गणपती त्यांच्यासाठी घेऊन जात असतात. पूर्णपणे डोळ्यांच्या आखणीपर्यंतचं पूर्ण काम तुम्ही स्वतः करता. नजरेतून होत असते. हां माझा जो आनंद आहे हां गणपती पूर्ण झाल्याचा, तो आनंद मला पैशापेक्षा जास्त असतो. त्यामुळे मी मन लावून मूर्तिकाम व आखणी काम करून मूर्ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो. अभिप्राय मला खूप चांगला येतो बऱ्याचशा लोकांचा. तुमची मूर्ती चांगली आकर्षक असते, तुमच्याच कारखान्यातून आमची मूर्ती जावी हे बऱ्याचशा लोकांना वाटते. दापोडेपासून, अंजूरपासून खारबावपर्यंत आणि इकडे कोण गावपर्यंत, कल्याणपर्यंत मूर्ती माझ्या जात असतात. या साईडला सोनाळे विलेज, एलकुंडे विलेज तिथपर्यंत मूर्त्यांचा माझ्याकडनं लोक नेण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात. परंतु बनवणे तेवढं काय जमत नाही. जेवढ्या जमतात तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. गाईज आता इथे आमच्या शूटिंगच्या वेळेला थोडासा कलर सांडलेला आहे आणि आता या ताई कलर साफ करतायत आणि दादा इथे आखणी करतायत. त्यांचं थोडंसं काम पूर्ण झालेलं आहे. आणि इथे बघा आखणीचं काम चालू. वाव वाव वाव. ही कला या दादांच्या अंगात आहे. वाव सो नाईस. छान असे त्यांच्या आखणीचं काम चालू आहे आणि इथे पूर्ण असं सर्कलमध्ये ते घेऊन बसल्यात. एक एक राऊंड 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 करत करत चाललेत. आणि हा बाप्पा पण किती सुंदर आहे बघा. आणि असा वरून सर्व बाप्पा जे रेडी आहेत त्यांना प्लॅस्टिक लावून ठेवले जेणेकरून ते घाण होऊ नये. जेवढे बाप्पा रेडी आहेत ते सर्व प्लॅस्टिकमध्ये ठेवले. आणि हे बघा असं वाटते बाप्पा मलाच बघते. किती मस्त. मी हसतोय बाप्पा. खूप सारे मूर्ती रेडी व्हायच्या अजून बाकी आहेत.
आणि या आहेत आमच्या आई पण सजावटीचं काम खूप चांगल्या प्रकारे करतायत. दरवर्षी करता का आई तुम्ही? दरवर्षी आई पण बाबांना हेल्प करतात. आणि या बाप्पा बघ किती मस्त सजवलंय आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटत आहे. आणि आता आई पण सर्व इथे सजवत आहेत आणि सगळ्या नुसते लाजत आहेत. आणि हे बघा फलाना हे आमच्या ताईत बघा कशा लाजत आहेत. आणि इथे आपण आता बघूया कलरिंगचं काम परत एकदा चालू आहे. शाईन नाही आता ही बघा ही मस्त शाईन देते. शाईन हायलाइट आपल्याला बाप्पा चमकताना दिसतात ना आजकाल हे सर्व असते. हायलाइट करायचं काम चालू आहे. पूर्ण अशी शाईन येते. मला हे सर्व बघायला खूप आवडते आणि फायनल मी आलीच आहे बघायला. इथे जिथे जिथे गोल्डन कलर लावते तिथेच तू वार्निश लावते ना? हां, जिथे गोल्डन कलर लावायचा आहे म्हणजे जसं की आता कड्याला बाजूबंद आणि ज्वेलरी वगैरे मुकुट त्याला सर्वाला काय वार्निश लावले. विसरलेली कुठली बोलता? ते आई बोलते ते येणार सचिन बोलतो. आणि काय जिथे फक्त रंगकाम चालू नसते इथे बघा इथे धावपळ आणि मारामारी पण चालू असते. हे बघा कसं मारामारी चालू फलांची. हे गेला बाहेर गेली बाहेर. म्हणजे यांची भांडणं पण चालू असतात गाईज बघितलं. आणि इथे बघा कशी भावाभावांची जोडी कार्तिक आणि गणपती. ते डोळ्यांची आखणी चालू आहे. हो त्याला मारायचं साईडला शॉलला पट्टा मारायचा आहे का सोनेलीचा आहे का? हा नाही याचा शॉलचा हा मारे काही आणि हे सर्व ते बाबांनी हाताने बनवलेल्या मूर्त्या आहेत. ते साच्याचा वापर न करता बनवलेले आहेत. आणि आता हे सुकत ठेवलं फुलं रावणे. आता इथे चालू आहे मुकुटला कलर लावायचं काम. आणि आता मला भरपूर उशीर होते मी चालले घरी. एवढे साऱ्या मूर्त्या आहेत ऑर्डरच्या आहेत. बाबा बोलतो सर्व मूर्त्या ऑर्डरच्या आहेत या. चला आता मी निघते. तर गाईस तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट
करते. बाय.